नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राजू शेख पुन्हा आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. बी.एडचा पेपर क्रमांक 201 शालेय शिक्षणातील गुणवत्ता व व्यवस्थापन या विषयाचे MCQ मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहेत. भाग 4. आपण सर्वजण सुरक्षित राहाल, आरोग्यमय असाल ही अपेक्षा व्यक्त करतो. पुणे विद्यापीठाच्या बदलत्या परीक्षा पद्धतीच्या संदर्भात ह्या MCQ देण्याचा माझा प्रयत्न आहे. MCQच्या माध्यमातून लहानसहान प्रश्नांची आपल्याला सहज ओळख व्हावी हा उद्देश या ठिकाणी आहे. त्यासाठी MCQची तयारी, प्रिपरेशन आपल्याला नक्कीच लाभदायी होणार आहे. भाग 4मध्ये मी काही MCQचे काही प्रश्न घेऊन आलेलो आहोत. पाहूया कोणते प्रश्न आपल्याला कितपत प्रमाणात येतात, किती सहज सोप्या पद्धतीने आपल्याला येऊ शकतात. स्लाइड क्रमांक 1 मध्ये 1964 ते 66च्या भारतीय शिक्षण आयोगाने अर्थात कोठारी आयोगाने अध्यापक शिक्षणाविषयक मौलिक शिफारस केली. कारण शिक्षकांचा गुणात्मक विकास करण्यासाठी, शिक्षकांच्या प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी, राष्ट्रीय स्तरावर शिक्षणाचा समन्वय ठेवण्यासाठी वरील सर्व ते या 3 किंवा 4 वरील 3 ऑप्शनचा जर आपण विचार केला त्याचं उत्तर जे आहे वरील सर्व येतं की ज्या ठिकाणी गुणात्मक दर्जाही अपेक्षित आहे, प्रशिक्षणाचा दर्जाही अपेक्षित आहे आणि एकूणच समन्वय ठेवण्यासाठी हा सर्व प्रयत्न कोठारी आयोगाचा होता. प्रश्न क्रमांक 2 आहे, NCTE ची उद्दिष्टे काय? अध्यापक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, अध्यापक शिक्षणाचा आराखडा तयार करणे, अध्यापक शिक्षणासंबंधी सल्ला देणे, प्रभावी शिक्षकांसाठी शिक्षक बहुव्यापी करणे हा उद्देश आहे का? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 बरोबर आहे, पर्याय क्रमांक केवळ 4 बरोबर आहे का, पर्याय क्रमांक 2, 3, 4 बरोबर आहे का? तर याचं सुद्धा उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1, 2, 3, 4 असे 4ही पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, कला, वाणिज्य, विज्ञान, तांत्रिक शिक्षण यासाठी वेगवेगळ्या शिक्षण संचालक असतात. हे विधान बरोबर आहे, विधान पूर्ण चुकीचे आहे, विधान अंशतः बरोबर आहे, विधान अंशतः चूक आहे. तर याचं सुद्धा उत्तर जे आहे की हे विधान जे आहे बरोबर आहे. कारण प्रत्येक स्ट्रीमसाठी किंवा प्रत्येक विभागासाठी शाखेसाठी शिक्षण संचालक हे वेगळे असतात. प्रश्न क्रमांक 4 आहे, चित्रकला आणि रंगकाम, कला प्रदर्शन, लोककला व नृत्य हे उपक्रम जे आहे हे विद्यार्थ्यांमध्ये हे भाव निर्माण करतात. कोणते? एक आहे खेळ भाव निर्माण करतात का, रसात्मक भाव निर्माण करतात का, भावात्मक भाव निर्माण करतात का, की बोधात्मक भाव निर्माण करतात? भाव हा सगळ्यांमध्ये आहे, तरीही चित्रकला आणि रंगकाम किंवा कला प्रदर्शन या गोष्टींचा जर आपण विचार केला त्यामध्ये रसात्मक भाव हा महत्त्वाचा असतो, म्हणून त्याचं उत्तर जे आहे ब हे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, प्रत्यक्ष अध्यापन कार्य सुरू करण्यापूर्वी विद्यार्थी शिक्षकांना जे शिक्षण दिले जाते त्याला सेवापूर्व शिक्षण प्रशिक्षण असे म्हणतात. काही अंशतः बरोबर आहे, विधान पूर्ण सत्य आहे, केवळ पूर्वार्ध भाग बरोबर आहे, विधान चूक आहे. तर हे जे विधान आहे हे पूर्णतः सत्य आहे, याचं उत्तर आहे ब. प्रश्न क्रमांक 6 जो आहे, शिक्षकाने वर्गात अध्यापन करण्यापूर्वी प्राधान्य क्रमाने हे करावे. काय केलं पाहिजे विद्यार्थ्यांनी वर्गात जाण्या अगोदर? आज कोणते प्रश्न विचारायचे याची तयारी केली पाहिजे का? वेळापत्रक पाहावे, वर्ग अध्यापनाची परिपूर्ण तयारी करून वर्गात जावे हे केलं पाहिजे की वरील सर्व? त्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे वर्ग अध्यापनात परिपूर्ण तयारी करूनच वर्गात गेलं पाहिजे. तर त्याचं उत्तर आहे क. प्रश्न क्रमांक 7 आहे, जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांची कार्य ही आहे. शैक्षणिक धोरणे ठरविणे, शैक्षणिक कार्याची अंमलबजावणी करणे,
जिल्ह्याच्या शिक्षण प्रणालीची दिशा ठरवणे, जिल्ह्यातील शिक्षणाचा आढावा घेऊन अहवाल पाठवले. हे चारही पर्याय जे आहे ते सिमिलर आहे. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांचे कार्य जे आहे ते यातून दिसून येतात. म्हणून पर्याय क्रमांक जो आहे क बरोबर आहे. 1, 2 आणि 3, 4 हे पर्याय यासाठी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, अध्यापन कार्य सुनियोजित न होण्यामागे ही कारणे असतात. मुले गोंधळ करतात का? मुलं लक्ष देत नाही का? कारण शिस्तीच्या समस्या आहे का? वरीलपैकी नाही. तर याचा सुद्धा विचार जर आपण केला, काही प्रश्न जर गोंधळात निर्माण करणारे असले तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये जो टॉपिक दिलेला आहे, जो मुद्दा दिलेला आहे, त्या अनुषंगाने सुद्धा आपण विचार केल्यास याचं उत्तर जे आहे शिस्तीच्या समस्या हा आहे. म्हणून याचं उत्तर आहे क. प्रश्न क्रमांक 9 आहे, मानव संसाधन विकास मंत्रालयास शिक्षण विषयक सल्ला देण्यासाठी प्रामुख्याने ही संस्था पुढाकार घेते. विद्यापीठ अनुदान आयोग आहे का? शिक्षण संचालक आहे का? CBSE आहे का? NCERT आहे का? तर याचं उत्तर जे आहे ते आहे NCERT. तर ही प्रमुख संस्था जी आहे ती मानव संसाधन विकास मंत्रालयास शिक्षण विषयक सल्ला देत असते. प्रश्न क्रमांक 10 आहे, NCERT चे मुख्यालय या ठिकाणी आहे. अगदी अतिशय सोपा प्रश्न आहे हा. NCERT चे मुख्यालय हे दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, शालेय शिक्षण मंडळाचे खालील प्रकार जे आहे खालीलपैकी एक नाही. थोडासा निगेटिव्ह प्रश्न आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE आहे, ICSE आहे. हे तीनही बोर्ड शब्दांचा किंवा यांचा उल्लेख जर आपण केला तर हे तीनही शिक्षण मंडळं आहेत आणि NCERT जे आहे हे शिक्षण मंडळ नाही आहे. म्हणून त्याचं उत्तर जे आहे ड असं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12 जो आहे, शैक्षणिक उपग्रहाच्या माध्यमातून हे प्रामुख्याने घडले आहे. शेतीविषयक माहितीचे प्रसारण, दूरस्थ शिक्षणाची सोय, YouTube चॅनलची निर्मिती आणि हवामानाची माहिती. तर आपल्याशी स्ट्रीमशी संबंधित काय, आपल्या शिक्षणाशी संबंधित काय, BEdच्या संदर्भात काय आपण विचार करू शकतो तो आपण प्राधान्याने विचार केला पाहिजे. तर याचं उत्तर आहे दूरस्थ शिक्षणाची सोय. म्हणून ब हे उत्तर जे आहे ते बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, CBSE या शैक्षणिक बोर्डाचा अर्थ काय? तर याचं उत्तर सुद्धा सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन असा आहे. बाकीचं जे आहे ते गोंधळात टाकण्यासाठी दिलेलं आहे. CBSEचा अर्थच असा असतो की सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन, ज्याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे, अभ्यासक्रम तयार करणे, पाठ्यपुस्तकाची निर्मिती करणे, परीक्षेचे वेळापत्रक ठरविणे हे काम कोणाचे असते किंवा यांचे काम आहे? तर प्रत्येक बोर्ड काही समित्या तयार करत असते आणि त्या समित्यांमार्फत हे काम होत असते. तर त्या समित्यामध्ये प्रशासकीय समिती हे काम करते का? मूल्यांकन व संशोधन मंडळ हे काम करतंय का? शालेय मंडळाचे अभ्यास मंडळ हे काम करतंय का? किंवा महाविद्यालय व शाळा हे काम करते का? तर याचं उत्तर जे आहे क असं आहे. शालेय मंडळाचे जे अभ्यास मंडळ नियुक्त केलेले असतात तर ते हे काम ते करत असतात. म्हणून याचं उत्तर आहे क. 15 क्रमांकाचा प्रश्न आहे, सहशालेय उपक्रमाचे नियोजन करताना या बाबीचा प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे. सहशालेय उपक्रमाचे आयोजन करताना नंबर 1, सहशालेय उपक्रमास मान्यता देणे आवश्यक आहे का? आर्थिक खर्चाची तरतूद करणे आवश्यक आहे का? शाळेच्या कामकाजात उपक्रमांचे वेळापत्रक तयार करणे आवश्यक आहे का? वरीलपैकी नाही. तर 3 ज्या बाबी आहेत त्या सिमिलर आपल्याला वाटतात, परंतु प्रामुख्याने विचार करणे आवश्यक आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे शाळेच्या कामकाजात उपक्रमाचं जे वेळापत्रक आहे ते आपण तयार केलं पाहिजे, तरच आपल्याला पुढचं नियोजन करता येऊ शकतं. म्हणून याचं उत्तर जे आहे क असं आहे. IGCSE या शैक्षणिक बोर्डाचा अर्थ काय? याच्यामध्ये 4 ऑप्शन वेगवेगळे दिलेले आहे, परंतु याचं उत्तर जे आहे ते अ असं आहे. पहिल्या क्रमांकाचं इंटरनॅशनल जर्नल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन. बऱ्याच वेळेस आपण गोंधळ करतो, तो गोंधळ न होता प्रत्येक बोर्डाचा आपल्याला लॉंग फॉर्म किंवा त्याचा अर्थही आपल्याला माहीत असला पाहिजे. प्रश्न क्रमांक 17 आहे, विद्यार्थी संगीत, नाट्य, नृत्य, कला प्रदर्शन भाग घेत नसेल तर शिक्षकांची ही भूमिका असली पाहिजे. काय भूमिका असली पाहिजे? अभ्यासापेक्षा हे उपक्रम महत्त्वाचे नाही असं सांगणं महत्त्वाचं आहे का?
कलागुण विकासासाठी उपयुक्त असतात असं सांगणं महत्त्वाचं आहे का? वैयक्तिक उपक्रमास भाग घेणे महत्त्वाचे आहे असं सांगणं महत्त्वाचं आहे का? की सामाजिक विकास यातून शक्य नाही असं म्हणणं आवश्यक आहे का? काही निगेटिव्ह स्टेटमेंट जे आहे, विधानं जे आहे, त्याला आपण जर बाजूला सारलं तर दोन त्याच्यामध्ये भाग पडतात. सगळ्यात महत्त्वाचं की कलागुण म्हटलं की संगीत, नाट्य, नृत्य येतं, म्हणून याचं उत्तर जे आहे ब हे बरोबर आहे की या माध्यमातून कलागुण जे आहे त्याचा विकास या ठिकाणी होत असतो. प्रश्न क्रमांक 18 आहे, शालेय स्टॉक बुक मध्ये या गोष्टीचा समावेश होतो. यामध्ये केवळ वस्तू विकत घेतल्याची नोंद असते का? केवळ प्रयोगशाळेतील साहित्याची नोंद असते का? शाळेच्या संपत्तीची नोंद केलेली असते का? वरील सर्व. इथे सुद्धा बरेचसे जे पर्याय दिलेले आहे ते सिमिलर या अर्थाने आहे, परंतु स्टॉक बुक जे आहे ते शाळेच्या सगळ्या संपत्तीचं एक प्रकारे नोंद केलेली असते किंवा शाळेमध्ये किंवा एखाद्या त्या परिसरामध्ये काय काय गोष्टी आहेत, भौतिक साधनं कोणती आहेत, त्या संदर्भातली नोंद त्याच्यामध्ये असते. म्हणून याचं उत्तर जे आहे क असं आहे की शाळेच्या संपत्तीची नोंद यामध्ये केलेली असते. प्रश्न क्रमांक 19 आहे, ICSE या शैक्षणिक बोर्डाचा अर्थ काय? पुन्हा 4 ऑप्शन्स दिलेले आहे. चारही ऑप्शन आपल्याला सिमिलर जरी वाटत असले तर याच्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचा अर्थ त्या ठिकाणी अपेक्षित आहे की इंडियन काउन्सिल फॉर स्कूल एज्युकेशन, हे त्याचं उत्तर जे आहे, अपेक्षित उत्तर जे आहे हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. दुसरा एक 20वा प्रश्न आहे, तो आहे बिंदू नियमावली ही संकल्पना आरक्षण व रिक्त पदाच्या संदर्भात वापरली जाते. तर याचं विधान जे आहे हे विधान पूर्णतः चूक आहे, अंशतः बरोबर आहे, विधान पूर्ण बरोबर आहे, वरीलपैकी नाही. त्याचं सुद्धा उत्तर जे आहे क हे आहे की पूर्ण विधान बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 जो आहे, शाळेला भेट देणाऱ्या अधिकारी आपला अभिप्राय, सूचना, शिफारशी यामध्ये लिहून ठेवतात. तर जनरल रजिस्टर, विषयक नोंदवही, आवक जावक रजिस्टर याचा भाग किंवा याचं कार्य वेगळं आहे, परंतु लॉगबुकमध्ये हे सर्व अधिकारी आपला अभिप्राय आणि सूचना या ठिकाणी लिहून देत असतात. प्रश्न क्रमांक 12 आहे, समाजातील वास्तवतेचा कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यांच्या मनावर प्रामुख्याने विपरीत परिणाम होतो. हे सामाजिक परिस्थितीशी निगडीत आहे का? शालेय जीवनातील समस्या आहे का? मुलांच्या सहप्रवृत्तीमुळे हे घडतंय का? ही समस्या भावनिक समस्येची निगडीत आहे का? त्याचं उत्तर सुद्धा विचार जर आपण केला तर भावना ही महत्त्वाची असते, त्यामुळे ही समस्या जी आहे भावनिक समस्येची निगडीत आहे असं त्याचं उत्तर आहे. ऑप्शन आहे ड. 23 क्रमांकाचा प्रश्न आहे, शाळेतील मानवी आंतरसंबंध आरोग्यदायी ठेवण्यासाठी शिक्षकांनी हे करणे अपेक्षित आहे. अ. शाळेत विविध उपक्रमांना प्राधान्य देणे आवश्यक आहे का? अध्ययन कार्य उत्तम करणे आवश्यक आहे का? शालेय व्यवस्थापनात लोकशाहीनिष्ठ असणे आवश्यक आहे का? वरील सर्व. तर याचं सुद्धा जे उत्तर आहे ते वरील सर्व हे आहे. प्रश्न क्रमांक 24, उच्च माध्यमिक शिक्षणात अनेक समस्या व वाद निर्माण होतात. कारण अनियमित उपस्थिती, शैक्षणिक सुविधांची कमतरता, सामाजिक असंतुलन, वाढती गुन्हेगारी, महिलांविषयी भेदभाव, अस्पृश्यता. तर पर्याय अ, ब, क आणि ड असं दिलेलं आहे. पर्याय क्रमांक अ, ब, क हे तीनही पर्याय बरोबर आहे का? त्याचं उत्तर आहे ड, म्हणजे हे तीनही पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, शैक्षणिक संपादन, शिस्तविषयक बाबी, उपक्रमातील सहभाग, समस्या यासाठी शाळेत या बाबी राबविणे महत्त्वाचे आहे. खेळासाठी व वर्गाध्यापनासाठी अधिक तासिका घेणे हे महत्त्वाचे आहे का? क्षेत्रभेटीचे नियोजन करणे हे महत्त्वाचं आहे का? मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष स्थापन करणे हे महत्त्वाचं आहे का? परीक्षा पद्धतीत बदल करणे हे महत्त्वाचं आहे का? याचा सर्व विचार जर आपण केला तर शैक्षणिक संपादन, शिस्तविषयक बाबी आणि उपक्रमातील सहभाग आणि समस्या असं विचारलेलं आहे. समस्या जेव्हा त्या ठिकाणी येतात तेव्हा गायडन्सची गरज असते, म्हणून याचं उत्तर जे आहे क असं आहे की मार्गदर्शन व समुपदेशन कक्ष स्थापन करणे हे त्याचं या ठिकाणी उत्तर आहे. तर ही काही प्रश्न होती की ज्या माध्यमातून आपण MCQ चे उत्तर जे आहे शोधण्याचा प्रयत्न केलेला होता.
यामध्ये एक प्रश्न होता ICSEच्या संदर्भात, तर यामध्ये मी दुरुस्ती करू इच्छितो. याचं उत्तर जे आहे मी असं म्हटलेलं होतं, परंतु त्याचं उत्तर जे आहे ते इंडियन सर्टिफिकेट ऑफ स्कूल ऑफ सेकंडरी एज्युकेशन असं आहे. तर या प्रश्न क्रमांक 19चं जे उत्तर आहे आहे इंडियन सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन. पुन्हा एकदा आपण सर्वांनी ही MCQ जी आहे ती काळजीपूर्वक ऐकली. बरेच जण यूट्यूबवर कॉमेंट्स करतात की इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये होऊ शकते का, तर आमचा हा प्रयास राहणार आहे. परंतु आपल्याला मिळालेल्या सुट्ट्या आणि समोर असलेला कालावधी याचा विचार करता हे पूर्ण होईल की नाही या संदर्भात शंका आहे. तरीही मिळालेल्या कॉमेंट्सवरून आम्हाला हा आशा आहे की आम्ही पुढचा टप्पा जो आहे हिंदीचा आणि इंग्लिशचा पूर्ण करू किंवा त्या संदर्भात आम्ही काही ना काही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. आपण सर्वांनी हे ऐकून घेतलं, काळजीपूर्वक ऐकून घेतलं. या संदर्भातला सराव आपण सर्वजण करत आहात. तुमच्या सर्वांचं शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने, प्राध्यापक राजू शेखच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि आपण आनंदी राहो, अभ्यास करू ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.